हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजचा मेनू बेसन पिठाचे लाडू. बेसनाचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: काजू बदाम, वेलची पावडर, पिठी साखर, तूप, बेसन पीठ आणि रवा. दीड वाटी पिठी साखर, दीड वाटी बेसन, दीड वाटी रवा अशा प्रमाणात घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे लागणारं पूर्ण साहित्य आहे. सर्वप्रथम आपण तूप टाकून घेऊया. त्यानंतर बेसन टाकून घेऊया आणि ते छान स्मेल येईपर्यंत परतून घेऊया. हे थोडंसं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये रवा ॲड करूया आणि तो पण थोडासा परतून घेऊया. थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत ते परतायचं आहे, लालसर होईपर्यंत. गॅस स्लोच ठेवायचा आहे. रवा आणि बेसन पिठाचा कलर तुम्ही आता बघू शकता चेंज झालेला आहे. असं ब्राउनिश कलर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. एकदम क्रिस्पी वाटलं पाहिजे. छान असं परतून झालेलं आहे. आता आपण हे सोमट करण्यासाठी 5 मिनिटासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये आता पिठी साखर ॲड करूया. पिठी साखर ॲड करून ते व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्येच ड्रायफ्रूट आणि इलायची पावडर टाकायची आहे. तर याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट आणि इलायची पावडर मिक्स केलेले आहे. तर ते आता हे सर्व आपण एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिक्स झालेलं आहे. आता आपण लाडू वळून घेऊया. आता आपण छोटे छोटे लाडू बांधून घेऊयात. लाडू छान मऊ, लुसलुशीत आणि क्रिस्पी झालेले आहेत. चवीलाही खूप. अशा प्रकारे आपण एक एक करून सर्व लाडू वळून घेऊया. हे बघा, असा लाडू तयार झालेला आहे. अजून असे सगळे लाडू आपण करून घेऊया. तर मंडळी, असंच आपण नवनवीन रेसिपीज या चॅनलवर घेऊन येणार आहोत. आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहेत. तरी पण मन राहत नाही, म्हणून एक फोटो तुमच्यासाठी. फोटो पण बघून घ्या.